कन्वर्टिंग फ्रॉम वन डेटा टाइप टू अनदर डेटा टाइप. त्याला आपण बघा सी किंवा सी प्लस मध्ये टाईप कास्टिंग म्हणत होतो. टाईप कास्टिंग म्हणजे एका डेटा टाइप मधून दुसऱ्या डेटा टाइप मध्ये आपल्याला डेटा जर कन्वर्ट करायचं असेल, so we can use the typecasting. So here Python is a dynamic type. Python कसा आहे डायनामिक टाइप, म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक टाइप मेन्शन करायची गरज आहे का नाहीये, बट इट कॅन ऑटोमॅटिकली टेक. So in some situation you need to convert a data into one data type to another data. तुम्हाला काही सिच्युएशन मध्ये एका डेटा टाइप म्हणजे समजा फ्लोटचा डेटा आहे तुम्हाला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचा आहे, सो यू कॅन पॉसिबली क्रिएट दिस. ओके, सो दिस विल बी आवर one of the important concept, means we have to convert our data from one data type to another data type. म्हणजे एका डेटा टाइप मधून दुसऱ्या डेटा टाइप मध्ये आपल्याला जर डेटा कन्वर्ट करायचा असेल तर आपण करू शकतो. आणि त्यासाठी मग आपल्याला काय करायचंय, सो देर आर नंबर ऑफ फंक्शन्स विच आर यूज. अनेक फंक्शन्स आहेत की ज्यामध्ये आपण एक काल बघितले स्ट्रिंग फंक्शन. ओके, तर हे काय फंक्शन्स आपण बघू आणि मग पुढच्या लेक्चरला आपण याचं प्रॅक्टिकल सगळं घेऊया. ओके, सो पहिलं फंक्शन आहे आयएनटी. आयएनटी फंक्शन काय करतं, आयएनटी फंक्शन इज यूज टू कन्वर्ट द डेटा इनटू द इंटीजर फॉर्म. So it can convert the value into an integer. So you can also turn to boolean into the integer. म्हणजे तुम्ही कुठल्याही डेटा टाइपचं इंटीजर मध्ये कन्वर्ट करू शकता, पण त्याला काही कंडिशन आहे. समजा इथं सी इन दिस एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हे दिसतंय बघा, इथं इंट 3.4. इंट म्हणजे हे 3.4 हा कुठला डेटा टाइप आहे, दिस विल बी फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू आहे. फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यूची कन्वर्शन आपल्याला इंटीजर मध्ये करायचं आहे. तर इंटीजर काय आलं 3. किंवा मी बुलियन डेटा टाइप जे पास केला बघा, ट्रू किंवा फॉल्स. तर इंट ट्रू घेतलं आउटपुट काय 1 आलं. समजा मी इथं फॉल्स लिहिलं असतं, आउटपुट काय आलं असतं 0 आलं असतं. पण आता इथं बघा इंट डबल कोट मध्ये ए लिहिले, ए इज अ अल्फाबेटिकल कॅरेक्टर, सो वी कॅनॉट कन्वर्ट दिस अल्फाबेटिकल कॅरेक्टर इनटू द इंटीजर व्हॅल्यू. कारण अल्फाबेटिकल कॅरेक्टरचं इंटीजर मध्ये कन्वर्ट करता येत नाही, सो इट कॅन शो द एरर मेसेज. पण एच्या ऐवजी मी एखादा नंबर लिहिला डबल कोट मध्ये, आता इथं 77 लिहिलाय, सो दॅट विल बी कन्वर्ट इनटू द न्यूमरिक व्हॅल्यू. म्हणजे इंटीजर मध्ये तुम्ही इंटीजरचं कन्वर्शन करू शकता, म्हणजे डेटा टाइपचं एका डेटा टाइप मध्ये दुसऱ्या डेटा टाइप मध्ये कन्वर्ट करू शकता. पण त्यासाठी काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, म्हणजे जसं तुम्ही न्यूमरिक व्हॅल्यू देऊ शकता. न्यूमरिक व्हॅल्यू मग कुठली असेल, सो इट मे बी इंटीजर व्हॅल्यू, इट मे बी फ्लोट व्हॅल्यू, इट मे बी डबल व्हॅल्यू, इट मे बी लॉंग व्हॅल्यू, कुठे असेल ती इंटीजर मध्ये कन्वर्ट होते. किंवा तुम्ही बुलियन व्हॅल्यू दिली, बुलियन व्हॅल्यू दिली तर ट्रू ला 1 येईल, फॉल्सला 0 येईल. सो दिस विल बी. जर तुम्ही एखादा कॅरेक्टर दिलं, स्ट्रिंग व्हॅल्यू दिली, तर त्याचं व्हॅल्यू तुम्हाला इंटीजर मध्ये कन्वर्ट होणार नाही, इट कॅन शो द एरर मेसेज. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही स्ट्रिंगच्या ऐवजी डबल कोट मध्ये न्यूमरिक व्हॅल्यू दिली, तसं इथं दिले बघा, डबल कोट मध्ये 77 दिले, तर आउटपुट काय 77. हे इंटीजर व्हॅल्यू, म्हणजे इथला डबल कोट निघून जाईल आणि ही इंटीजर व्हॅल्यू. आणि ह्याचं ज्यावेळेस तुम्ही डेटा टाइप चेक करता त्यावेळेस डेटा टाइप काही इंटीजर येईल. सो इंट फंक्शन इज यूज टू कन्वर्ट द व्हॅल्यू इनटू द इंटीजर. इंटीजर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कन्वर्ट करतात. सो दॅट इज इंट फंक्शन, म्हणजे टाइप कास्टिंग फंक्शन आहे. सेकंड फंक्शन टाइप कास्टिंग आहे फ्लोट. सो फ्लोट फंक्शन ऑब्वियस इट कन्वर्ट द व्हॅल्यू इनटू द फ्लोट व्हॅल्यू. फ्लोट मध्ये कन्वर्ट करेल, इंटीजर असेल किंवा काय असेल. सो यू कॅन ऑल्सो यूज द ई टू डिनोट द एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू पण तुम्हाला तिथं देता येईल. म्हणजे सायंटिफिक नोटेशन मध्ये जे ई रेस टू समथिंग वापरलं जातं, ई रेस टू -2 ह्याचा अर्थ 10 रेस टू -2, हे ह्याला सायंटिफिक नोटेशन म्हणलं जातं. तर हे पण म्हणजे तुम्हाला जर समजा इथं बघा 2.1 इथे लिहिलंय बघा, हा एक्झाम्पल काय आहे 2.1 आणि E-2. ह्याचा अर्थ काय 2.1 इंटू 10 रेस टू -2 असा अर्थ. सो ई रेस टू 2 म्हणजे 10 रेस टू -, हे ह्याला म्हणलं जातं सायंटिफिक नोटेशन. तर सायंटिफिक नोटेशन सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. एक्झाम्पल बघा फ्लोट 3. आता ही 3 काय आहे इंटीजर व्हॅल्यू आहे. इंटीजरचं व्हॅल्यू तो फ्लोट मध्ये कन्वर्ट झालं म्हणजे 3.0 आला. सो पॉईंट नंतर व्हॅल्यू आली, म्हणजे पॉईंट नंतर 0 असतो किंवा काय असेल, म्हणजे इंटीजर म्हणजे पॉईंट नसलेली व्हॅल्यू. सो इथं आणि फ्लोट म्हणजे रिअल व्हॅल्यू असते. सो दिस विल बी आवर फ्लोटिंग. किंवा इथं फ्लोट ट्रू लिहिलं, ट्रू इंट ट्रू मध्ये 1 येत होतं, फ्लोट ट्रू मध्ये किती आलं 1.0. किंवा फ्लोट डबल कोट मध्ये 11 दिलं 11.0. ओके, सो these are the examples. Okay, 2.1 e raised to -2,
or whatever may be, तुम्ही कसंही देऊ शकता. So these are the float. Int function काय करतं, it will be convert to integer value. Float function it will be convert to float. Now str that is string, so it can convert the value into the string. The numeric value असेल किंवा integer value असेल किंवा list value असेल काय असेल त्याचं conversion integer मध्ये convert करतं. So that will be string मध्ये convert करतं. So this convert the value into string. You can also convert list, tuple, set or dictionary into the string. आपल्याला जे पुढचा जो डेटा टाइप आहे लिस्ट आहे, टपल आहे, सेट आहे आणि डिक्शनरी ते सुद्धा आपल्याला जर स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं तर करू शकतो. ओके, आता इथे एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल 3 लिहिलं. 3 ही इंटिजर व्हॅल्यू आहे. ज्यावेळेस आपण str3 लिहिलं त्यावेळेस दॅट 3 विल बी कन्वर्ट टू द स्ट्रिंग. सिंगल कोट मध्ये आलं किंवा डबल कोट मध्ये आलं त्याचा अर्थ की काय कन्वर्शन झालं, स्ट्रिंग मध्ये झालं. ट्रू, समजा स्ट्रिंग ट्रू लिहिलं तर इथं काय सिंगल कोट मध्ये ट्रू लिहिलं, ट्रू येईल. ओके, सो दिस विल बी आवर कन्वर्शन. किंवा इथे str11.12 लिहिलं किंवा बघा str आणि इथे चौकटी कंसात 1,2,3 लिहिलं. सो दिस इज अ लिस्ट. दिस विल बी अ लिस्ट. हे लिस्टचं कन्वर्शन इथं परत सिंगल कोट मध्ये 1, 2, 3 झालं. सो मीन्स इट विल बी कन्वर्ट integer value, float value, list value, tuple value, string value, whatever may be. So into the string. स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला स्ट्रिंग वापरलं. म्हणजे जसं आपण सी शार्प मध्ये जर तुम्ही प्रोग्राम केला असेल तर कन्वर्ट डॉट टू स्ट्रिंग केलं जातं. ओके, तर त्यामध्ये स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला str वापरलं. ओके, नेक्स्ट बुलियन. ओके, सो बुलियन, सो इट हॅज कन्वर्ट इनटू आयदर ट्रू ऑर फॉल्स. जी व्हॅल्यू आहे ती ट्रू किंवा फॉल्स मध्ये convert करेल. Okay, so it converts the value into the boolean. You can convert list into the boolean. The function returns false for empty construction. None is the keyword in Python that represents the absence of value. आता इथं बघा एक्झाम्पल मध्ये boolean 3. So 3 म्हणजे it will be greater than 1. 1 किंवा 1 पेक्षा जास्त असेल तर it will be return true. आणि त्याच्यापेक्षा कमी म्हणजे either 0 असेल तो boolean 0 it will be written as false. म्हणजे 1 किंवा 1 पेक्षा जास्त असेल तर इट विल बी कन्वर्ट टू द ट्रू व्हॅल्यू. बुलियन मध्ये ट्रू होतं आणि जर नसेल तर व्हॅल्यू 0 असेल इट विल बी कन्वर्ट टू फॉल्स व्हॅल्यू. फॉल्स मध्ये कन्वर्ट करते. सो बुलियन 0 किंवा बुलियन ट्रू. आता ही ट्रूच डेटा टाइप आहे त्यामुळे काही कन्वर्शन नाही. सो बुलियन .1 इट विल बी ग्रेटर दॅन 0. 0 पेक्षा जास्त आहे सो इट विल बी ट्रू. किंवा इथं लिस्ट बघा 1, 2 सो इट विल बी ट्रू. आता बुलियन मध्ये एम्प्टी कंस दिला तो इथं कुठली व्हॅल्यू आहे का नाहीये सो इट विल बी रिटर्न फॉल्स. किंवा एम्प्टी लिस्ट आहे किंवा एम्प्टी डिक्शनरी आहे सो इट विल बी रिटर्न फॉल्स. नन इट इज अ कीवर्ड सो इट विल बी ऑल्सो रिटर्न फॉल्स. सो बुलियन व्हॅल्यू इज यूज टू कन्वर्ट दिस. म्हणजे हे जे कन्वर्शन फंक्शन्स आहेत. देन अनदर कन्वर्शन फंक्शन इज सेट. सो इट विल बी कन्वर्ट इनटू द सेट व्हॅल्यू. सेट मध्ये कन्वर्ट करतो. फॉर एक्झाम्पल आता बघा सेट 1, 2, 2, 3. आता इथं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये हे लिहिलंय दिस इज अ लिस्ट. लिस्टचं कन्वर्शन आपल्याला सेट मध्ये करायचं. तर बघा सेट मध्ये काय आलं 1, 2, 3. सो इट कॅनॉट रिपीटेड द व्हॅल्यू. रिपीटेड मध्ये व्हॅल्यू घेत नाही. ओके, सो दिस इज अवर सेट. सो इट विल बी कन्वर्ट इनटू द सेट. जो डेटा टाइप सेट आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट होतं. किंवा लिस्ट दिस इज ऑल्सो वन ऑफ द कन्वर्शन फंक्शन. म्हणजे जर स्ट्रिंग आहे बघा लिस्ट 1, 2, 3. आता 1, 2, 3 काय आहे स्ट्रिंग आहे. स्ट्रिंगचं कन्वर्शन लिस्ट मध्ये. सो इट कॅन separate the each character and that will be a string. इथं प्रत्येक कॅरेक्टर 1, 2, 3 सेपरेट झालं आणि इथं अशा पद्धतीने कन्वर्ट झालं. ओके, सो सेम थिंग लिस्ट or this will be list. So list A:1 B:2. So here this is a dictionary. It will be convert to the AB. Okay, so this will be list. So आपण हे लिस्ट सेट हे सगळं पुढे बघणारच आहे. तरी पण एक माहिती घ्या. टपल सो इट विल बी कन्वर्ट इनटू द टपल व्हॅल्यू. टपल मध्ये कन्वर्ट करतं. म्हणजे टपल म्हणजे लिस्ट सारखंच आहे फक्त फरक काय बघा. लिस्ट मध्ये हा स्क्वेअर ब्रॅकेट असतो, टपल मध्ये गोल कंस असतो. ओके, सो दीज आर द लिस्ट अँड टपल. सो दीज आर द नंबर ऑफ डिफरंट कन्वर्शन फंक्शन. तर लक्षात घ्या इंटिजर इंट फंक्शन काय करतं इट विल बी कन्वर्ट टू द इंटिजर व्हॅल्यू. देन फ्लोट फंक्शन काय करतं इट विल बी कन्वर्ट टू द फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू. str फंक्शन काय करतं इट विल बी कन्वर्ट टू द स्ट्रिंग व्हॅल्यू. बुलियन फंक्शन BOOL बुल फंक्शन काय करतं इट विल बी कन्वर्ट टू बुलियन व्हॅल्यू. सेट फंक्शन काय करतं इट विल बी कन्वर्ट टू द सेट डेटा टाइप. लिस्ट काय करतं इट विल बी कन्वर्ट इनटू द लिस्ट डेटा टाइप. टपल काय करतं इट विल बी कन्वर्ट टू द टपल.
तुम्ही हे एक्झाम्पल दिले, हे एक्झाम्पल तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मशीनवर तुम्ही ट्राय करू शकता. सो दीज आर द डिफरंट कन्व्हर्शन फंक्शन्स युज्ड इन अ पायथॉन. पायथॉन मध्ये अशा पद्धतीने वेगवेगळी कन्व्हर्शन फंक्शन्स वापरली जातात. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट इज ऑपरेटर्स. ज्यावेळेस आपण एखादी लँग्वेज शिकतो त्यावेळेस त्याची सिंटॅक्स मध्ये आपल्याला ऑपरेटर, तुम्ही सी मध्ये शिकला, सी प्लस प्लस मध्ये शिकला, वेगवेगळे ऑपरेटर्स असतात. अरिथमॅटिक ऑपरेटर असतील किंवा रिलेशनल ऑपरेटर असतील किंवा लॉजिकल ऑपरेटर असतील किंवा कंडिशनल ऑपरेटर असतील, काय वेगवेगळे ऑपरेटर्स असतात ते आपल्याला शिकायचे. सो ऑपरेटर्स, सो ऑपरेटर महत्वाचं काय, ऑपरेटर इज यूज टू डू द सम ऑपरेशन ऑन द ऑपरँड्स. ऑपरँड्सवर काही ऑपरेशन्स करायचे असतील, जसं आपण प्लस, मायनस किंवा मल्टिप्लिकेशन किंवा स्लॅश, डिव्हिजन, हे जे ऑपरेशन्स वापरतो. सो दीज आर द ऑपरेटर्स. सो ऑपरेटर्स, विच आर द डिफरंट ऑपरेटर्स. सो पहिला जे ऑपरेटर आहे ते अरिथमॅटिक ऑपरेटर्स. सो अरिथमॅटिक ऑपरेटर म्हणजे काय की अरिथमॅटिक ऑपरेशन्स करण्यासाठी, म्हणजे थोडक्यात प्लस कुठले कुठले आहेत बघा, प्लस, मायनस, स्टार, डिव्हिजन, एक्सपोनेन्शियल अँड फ्लोअर डिव्हिजन. सो दीज आर द डिफरंट ऑपरेशन्स विच आर यूज. ओके, so this will be operators. Okay, so plus एडिशन होतं बघा, 3 अधिक 4 7, 3 वजा 4 वजा 1, 3 into 4 12, 3 divided by 4 that will be 3 raised to 4 और 8/3 किंवा याच्यात मॉड पण राहिले. सो फ्लोर डिव्हिजन म्हणजे काय असतं, डिवाइड अँड रिटर्न द इंटिजर व्हॅल्यू ऑफ कोशंट. सो इट डम्प्स द डिजिट्स आफ्टर द डेसिमल. डेसिमल नंतरचे व्हॅल्यू येत नाही तिथं. 3 8 ला भाग घेतले की किती भाग जातो, 2 चा भाग जातो. सो दॅट विल बी दिस. आणि इथं जर मॉड असतं सो 8 mod 2 असतं, तरी पण उत्तर किती आलं असतं, 2 आलं असतं. ओके, सो मॉड ऑपरेटर रिटर्न्स द रिमाइंडर वेअर दिस फ्लोर डिव्हिजन ऑपरेटर रिटर्न्स द कोशंट व्हॅल्यू. सो दीज आर द अरिथमॅटिक. आता हे काही जास्त सांगायची गरज नाहीये मला वाटतं, कारण अरिथमॅटिक ऑपरेटर आपल्याला सगळ्याला माहितच आहे. ओके, काही महत्वाचे जे ऑपरेटर्स आपण ते पुढे बघणार आहे. सो रिलेशनल ऑपरेटर. रिलेशनल ऑपरेटर म्हणजे दोन मधलं रिलेशन दाखवतं. म्हणजे आपण ग्रेटर दॅन आहे का, लेस दॅन आहे का, इक्वल टू आहे का, नॉट इक्वल टू आहे का, हे जे ऑपरेटर्स बघतो. सो दीज आर द रिलेशनल ऑपरेटर. मग रिलेशनल ऑपरेटर मध्ये कुठले कुठले ऑपरेटर आहेत, सी दिस इज लेस दॅन ऑपरेटर. ओके, लेस दॅन म्हणजे आपण ही व्हॅल्यू 3 लेस दॅन 4 म्हणजे ही 3 4 पेक्षा लहान आहे का, किंवा 3 इज लेस दॅन 4 4 हे 3 पेक्षा मोठं आहे. सो दॅट आउटपुट विल बी ट्रू. किंवा इथं 3 ग्रेटर दॅन 4, तो 3 4 पेक्षा मोठा आहे का, सो आउटपुट विल बी फॉल्स. सो दीज आर दी रिलेशनल. इट विल बी शो द रिलेशनशिप बिटवीन टू. म्हणजे दोन ऑपरँडची रिलेशनशिप आपल्याला जर बघायची असेल तर. आणि याचं लक्षात घ्या की रिलेशनल ऑपरेटर ऑलवेज रिटर्न बुलियन व्हॅल्यू. रिलेशनल ऑपरेटर ऑलवेज रिटर्न बुलियन व्हॅल्यू. ती द आउटपुट व्हॅल्यू. हा एक्झाम्पल मध्ये बघा, आउटपुट मध्ये बघा तुम्हाला काय दिसतंय, ट्रू फॉल्स, ट्रू 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 फॉल्स. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय दिसतंय का, ट्रू फॉल्स व्यतिरिक्त नाही दिसत. मीन्स रिलेशनल ऑपरेटर ऑलवेज रिटर्न द आयदर ट्रू ऑर फॉल्स. रिलेशनल ऑपरेटर म्हणजे बुलियन व्हॅल्यू रिटर्न करत. म्हणजे मोठा आहे का लहान आहे, किंवा इक्वल टू आहे किंवा नॉट इक्वल टू आहे, येस ऑर नो एवढंच येणार आहे. सो दॅट मीन्स इट विल बी रिटर्न ट्रू ऑर फॉल्स. सो ऑपरेटर कुठले आहेत बघा, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, ओके, इज इक्वल टू अँड नॉट इक्वल टू. नाव सी इज इक्वल टू. आता बघा की ह्यामध्ये इज इक्वल टू आणि इक्वल टू आपण हे दोन महत्वाचे ऑपरेटर आहेत बघा. एक ए इज इक्वल टू 10 आणि ए इज इक्वल टू 10. आता ह्या दोन्ही मध्ये काय फरक आहे, या दोन्ही मध्ये काय फरक आहे बघा. ए इज इक्वल टू 10 मीन्स इट विल बी असाइनमेंट ऑपरेटर. हा जो सिंगल इक्वल टू सिम्बॉल आहे हा जर असेल तर काय समजायचं, इट विल बी असाइनमेंट ऑपरेटर. म्हणजे ते 10 ही व्हॅल्यू ए ला असाइन करतोय. म्हणजे 10 ही व्हॅल्यू ए ला आपण असाइन करतोय. सो दिस विल बी असाइनमेंट ऑपरेटर. आणि हे डबल इक्वल टू लिहिलेलं आहे. सो दिस विल बी रिलेशनल. म्हणजे हे चेक करतं ए ची व्हॅल्यू 10 आहे का. क्लिअर, दोन्हीतला फरक लक्षात घ्या. ए इज इक्वल टू 10 याचा अर्थ काय की ए ला व्हॅल्यू 10 ही असाइन करतं. म्हणजे ए ची व्हॅल्यू 10 ही डिफाईन करतं. पण इथं काय करतं, ए ला ए ची व्हॅल्यू 10 आहे का नाही हे चेक करतं.
सो दीज आर द different two operators. हे दोन मध्ये जम्बलिंग करायचं नाही. So this will be equal to operator and this will be double equal to. So is equal to and equal to. So is equal to, it will be either true or false. म्हणजे a ची व्हॅल्यू 10 आहे का नाही हे चेक करणार. म्हणजे either it will be true or either it will be false. ट्रू और फॉल्स मध्ये. पण इथं ट्रू और फॉल्स येईल का नाही. इथं काय येईल a is equal to 10 येईल. इथं आपण 10 ही व्हॅल्यू ए ला असाइन करतोय आणि ह्या ठिकाणी आपण काय करतोय ए ची व्हॅल्यू 10 आहे का नाही. समजा मी ए इक्वल टू 20 दिलं तर ह्याचा अर्थ असा होत नाही की ए ला 20 असाइन होतंय. तर इथं चेक काय केलं जातं ए ची व्हॅल्यू 20 आहे का. आता ए ची व्हॅल्यू आपण किती डिफाइन केली आहे 10 म्हणजे 10 इज इक्वल टू 20. सो इट विल बी फॉल्स. So this will be different operator. लक्षात घ्या ऑपरेटर मध्ये फरक. So less than, greater than, is equal to, less than equal to, greater than equal to, is equal to and not equal to. Not equal to म्हणजे दोन्ही सेम. आता इथं बघा not equal to ला एक्झाम्पल काय घेतलंय. 1 is not equal to 1.0. 1 is not equal to. Not equal to म्हणजे हे दोन्ही सेम आहेत का. आपण काय म्हणतोय दोन्ही सेम नाहीत. दोन्ही 1 आणि 1.0 हे सेम नाहीत आपण असं म्हणलंय. नॉट इक्वल टू. सो रिझल्ट इज फॉल्स कारण हे दोन्ही काय आहे सेम आहे. जर आपण असं लिहिलं असतं 1 इज इक्वल टू 1.0 इट विल बी ट्रू आला. पण आपण काय केले 1 इज नॉट इक्वल टू लिहिले. नॉट इक्वल टू म्हणजे हे नाहीच असं म्हणलं. म्हणजे 1 हे 1.0 नाही. हे दोन्हीची व्हॅल्यू सेम नाही. हे खरे आहे का नाहीये हे खोटं आहे. सो दॅट्स व्हाय इट विल बी फॉल्स. ओके. किंवा इथे इज इक्वल टू ऑपरेटर इथे दिले बघा 7 इज इक्वल टू ट्रू आहे का नाहीये कारण 7 ही नाही व्हॅल्यू. ट्रू ची व्हॅल्यू काय असते 1 असते ऑलवेज. ओके. सो दॅट्स व्हाय इट विल बी 1 ट्रू आणि 7 इज इक्वल टू इट विल बी फॉल्स. 0 ची व्हॅल्यू फॉल्स असते इट विल बी ट्रू. ओके. 0.5 इज ट्रू सो इट विल बी ऑल्सो फॉल्स. 1 ट्रू ला किती 1 येणार. सो दीज आर द रिलेशनल ऑपरेटर्स. ओके. Now assignment operator. Now there are different assignment operators. आपण मगाशी आपण एक assignment operator बघितलं equal to a is equal to 10. So this will be assignment operator means assign. It will be assign the value. हे काय करतं हा ऑपरेटर काय करतं की a ला ही व्हॅल्यू असाइन करतं. So that will be assignment operator. So assignment operator म्हणजे it will be assign. So assignment operator see here. This is assign. So assign a value to variable. Variable ला व्हॅल्यू असाइन करायचं काम. असाइन व्हॅल्यू टू द एक्सप्रेशन टू द लेफ्ट. फॉर एक्झाम्पल a इज इक्वल टू 7. आउटपुट किती येईल प्रिंट केलं की 7 येईल. ओके. म्हणजे a ला व्हॅल्यू असाइन केली. आता इथं बघा प्लस इक्वल टू एक ऑपरेटर. तो ह्याला आपण सी मध्ये आपण काय म्हणतो इट इज अ शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर. इट इज नोन ॲज अ शॉर्ट हँड. सी मध्ये तुम्हाला ह्याला काय म्हणलं जातं शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर. म्हणजे थोडक्यात मी असं लिहिलं बघा इथं a इज इक्वल टू 7 a प्लस 2 इज इक्वल टू. आता a प्लस 2 ह्याचा अर्थ काय होतो a इज इक्वल टू a प्लस 2. म्हणजे ह्या स्टेटमेंटचा अर्थ आहे a प्लस इक्वल टू. सो a प्लस इक्वल टू म्हणजे a इज इक्वल टू a प्लस 2 असा अर्थ झाला. सो दिस विल बी शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर. नाउ व्हॉट इज द रिझल्ट. a किती आहे 7 आहे. सो 7 अधिक 2 9 येणार आहे. So output will be 9. म्हणजे हे शॉर्ट हँड असाइनमेंट कसं द्यायचं लक्षात घ्या. a प्लस इक्वल टू सेम थिंग मायनस इक्वल टू. मग इथं आता a मायनस इक्वल टू असेल तर a इज इक्वल टू a मायनस 2 म्हणजे याचं उत्तर किती येईल. a जर 7 असेल तर हे फायनली याचं रिझल्ट किती येणार आहे 5 येणार आहे. सो दॅट विल बी हिअर. सेम थिंग स्टार सेम थिंग स्लॅश मॉड्युलो एक्सपोनेन्शियल. सो दिस विल बी सेम. म्हणजे थोडक्यात ए डबल न लिहायला लागू नये म्हणून हे अशा पद्धतीने शॉर्ट हँड ऑपरेटर वापरले. सो दिस इज शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर अँड असाइनमेंट ऑपरेटर. सो दीज आर द लॉट्स ऑफ असाइनमेंट ऑपरेटर. त्याचं वर्किंग कसं होतं आता सांगितलंय. ओके. देन लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल. सो लॉजिकल म्हणजे इथं 3 ऑपरेटर्स आहेत अँड ऑर नॉट. ओके. तर हे पण तुम्ही शिकलेलं आहे लॉजिकल ऑर लॉजिकल नॉट अँड लॉजिकल ऑर. सो दीज आर द ऑपरेटर. अँड ऑपरेटर काय करतील तर दोन्ही ट्रू असेल तर म्हणजे समजा काही सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करावं लागतं मल्टिपल कंडिशन सॅटिस्फाय करावं लागतं चेक करावं लागतं. म्हणजे समजा आपल्याला असं चेक करायचंय की तो फर्स्ट इयरला आहे का असेल तर त्याची 40% पेक्षा जास्त मार्क असेल तर तो पास.
अशा पद्धतीने आपल्याला कंडिशन, तर इथं दोन कंडिशन झाल्या, एक तर तो फर्स्ट इयरला आहे का नाही हे चेक करायचं आणि त्याला 40 मार्क आहे का नाही हे चेक करायचं. मग ही दोन कंडिशन कशा वापरायच्या? सो इन दॅट केस वी कॅन यूज द लॉजिकल ऑपरेटर. म्हणजे मल्टिपल कंडिशन जर आपल्याला चेक करायचे असेल सो वी कॅन यूज द लॉजिकल ऑपरेटर, आयदर अँड ऑर नॉट, त्या तिन्हीपैकी कुठलं पण लॉजिकल ऑपरेटर वापरू शकतो. आता ह्या ऑपरेटरचा अर्थ काय? अँड अर्थ काय? इफ बोथ कंडिशन्स आर ट्रू रिझल्ट इज ट्रू. बोथ कंडिशन, सी हियर, इफ a is 7 greater than 7 and 2 greater than -1, ही दोन्ही कंडिशन जर ट्रू होत असेल तरच रिझल्ट ट्रू होणार आहे, अदरवाइज रिझल्ट काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. किंवा तुम्ही जर तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किंवा याच्यामध्ये झाला असेल तर त्याचा अँडचा टेबल असतो बघा. समजा ए आणि हे बी, आता ट्रू साठी आपण 1 घेतलंय, तो हे जर 1 असेल तर ए अँड बी किती असणार आहे? 1 असणार आहे. समजा हे ए 1 आहे आणि बी 0 आहे, म्हणजे बी फॉल्स आहे, ए, तर इट विल बी फॉल्स. किंवा ए फॉल्स आहे आणि बी ट्रू आहे, सो इट ऑलवेज फॉल्स. समजा ए फॉल्स आहे, बी फॉल्स आहे, ऑलवेज फॉल्स. म्हणजे ह्या कंडिशन मध्ये काय दिसते बघा, की जर दोन्ही ट्रू असतील, दोन्ही 1-1 असतील तरच रिझल्ट 1 येणार आहे. म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच ट्रू, अदरवाइज नाही. मग आपण थोडक्यात म्हणू की तो फर्स्ट इयरला आहे का आणि तो सगळ्या विषयात पास झाला आहे का, असेल तर तो सेकंड इयरला. मग ह्याच्यात कंडिशन कशी आहे की सगळ्या विषयात पास झाला तर, सो इट विल बी ट्रू. म्हणजे हे जर ट्रू असेल, दोन्ही कंडिशन ट्रू असतील तरच ए ची व्हॅल्यू ट्रू असेल, अदरवाइज ए ची व्हॅल्यू फॉल्स असेल. सो दॅट इज अँड. ऑर मध्ये काय असतं की हा टेबल ए और बी दोन्ही ट्रू असेल ट्रू, किंवा दोन्ही पैकी एक जरी ट्रू असेल तर कंडिशन ट्रू असते, सो इट विल बी दिस. म्हणजे ह्या दोन्ही मध्ये दोन्ही पैकी, इथं बघा काय सांगितले, ऑर म्हणजे काय की ह्या दोन्ही मधले एक जरी ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू येणार, अदरवाइज रिझल्ट फॉल्स. म्हणजे थोडक्यात दोन्ही फॉल्स असेल तर रिझल्ट फॉल्स, बाकीच्या वेळेस सगळ्याला ट्रू असतात. सो हियर 1-1 ट्रू, 1-0 ट्रू, 0-1 ट्रू, 0-0 फॉल्स. म्हणजे दोन्हीही जर ट्रू असेल किंवा दोन्ही पैकी एक जरी ट्रू असेल तर रिझल्ट 1 येतो, अदरवाइज 0 येतो. आणि नॉट म्हणजे कॉम्प्लिमेंट, रिव्हर्स. म्हणजे 1 असेल तर 0, 0 असेल तर 1. म्हणजे ट्रू असेल तर फॉल्स होणार, फॉल्स असेल तर ट्रू होणार. सो दॅट इज लॉजिकल ऑपरेटर. सो लॉजिकल ऑपरेटर कशासाठी वापरायचे लक्षात घ्या. लॉजिकल ऑपरेटरचा यूज काय? इफ वी वॉन्ट टू चेक मल्टिपल कंडिशन्स, इन दॅट केस वी कॅन यूज द लॉजिकल ऑपरेटर. मग त्यात कुठले असते लॉजिकल ऑपरेटर? आयदर अँड, ऑर किंवा नॉट. मग तुमचं जे कंडिशन काय असेल त्यानुसार तुम्ही अँड वापरू शकता, ऑर वापरू शकता किंवा नॉट वापरू शकता. अँड कधी वापरायचं? जर तुम्हाला सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर तुम्हाला ट्रू व्हायला पाहिजे तर त्या ठिकाणी अँड वापरा. किंवा तुम्हाला त्या कंडिशन मधले काही कंडिशन जरी सॅटिस्फाय झाल्या तरी चालत असतील तर तुम्ही ऑर वापरा. आणि जर तुम्हाला रिव्हर्स करायचं असेल, म्हणजे कंडिशन ट्रू असेल तर तुम्हाला फॉल्स करायचं असेल, फॉल्स असेल तर ट्रू करायचं असेल तर तुम्ही नॉट वापरा. सो इन दिस वे लॉजिकल ऑपरेटर वर्क्स. ओके, देन नेक्स्ट, दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ऑपरेटर. आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे ऑपरेटर. हे आतापर्यंत तुम्ही सी किंवा C++ मध्ये ऑपरेटर नव्हतं. तर हे ऑपरेटर काय करतं? इन ऑपरेटर. इन ऑपरेटर ह्यालाच काय म्हणलं जातं? मेंबरशिप ऑपरेटर. मेंबरशिप ऑपरेटर म्हणजे त्या पर्टिक्युलर ती जी व्हॅल्यू आहे ती त्या पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये मेंबर आहे का नाही हे चेक करायचं काम करते मेंबरशिप ऑपरेटर. ओके, सो दिस चेक इफ द व्हॅल्यू इज अ मेंबर ऑफ अ सिक्वेन्स. व्हॅल्यू इज अ मेंबर ऑफ अ सिक्वेन्स. नाउ कन्सिडर दॅट दिस इज आवर एक्झाम्पल. पेट्स, इथं नाव घेतले, पेट्स इज इक्वल टू, दिस इज अ लिस्ट. पेट्स मध्ये डॉग, कॅट आणि फॅरेट हे एक व्हॅल्यू घेतले. आता इथे मी काय केलं? फॉक्स इन पेट, म्हणजे फॉक्स ही पेट मध्ये आहे का? इथं आहे का? आपल्याला दिसते का फॉक्स? नाहीये, सो इट विल बी रिटर्न फॉल्स. किंवा मी इथे लिहिलं कॅट इन पेट, कॅट दिसते का? आहे, सो इट विल बी रिटर्न ट्रू. किंवा आपण सांगोला कॉलेजमध्ये, सांगोला कॉलेज सांगोला, तर समजा आपण AL लिहिलं होतं, AL इज इन सांगोला, yes it will be either true. किंवा इथं बघा, मी इन डिसअपॉइंटमेंट,
डिसअपॉइंटमेंट मध्ये मी कुठं आहे का, इथं आहे. सो इट विल बी रिटर्न ट्रू. सो दॅट इज इन ऑपरेटर. म्हणजे इन ऑपरेटर काय करतं, इट विल बी चेक वेदर दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू इज अ मेंबर ऑफ सिक्वेन्स ऑर नॉट. त्या पर्टिक्युलर सिक्वेन्स मध्ये तो मेंबर आहे का नाही हे चेक करायचं काम इन करतं. आणि ह्याच्या विरुद्ध असेल नॉट इन, म्हणजे ते मेंबर नाही का हे चेक करतं. सी आता इथं पेट्स, डॉग, कॅट अँड फेरेट. सो कॅट नॉट इन पेज, त्याच्यात मी नॉट इन लिहिले, म्हणजे कॅट हे याच्यात नाही. हे खरं आहे का, मी काय बदल, कॅट नॉट इन पेज, कॅट हा पेज मध्ये नाही, हे बरोबर आहे का वाक्य, हे वाक्य चुकीचं आहे. सो इट विल बी रिटर्न फॉल्स, कारण कॅट हे पेज मध्ये आहे. पण फॉक्स नॉट इन पेज, म्हणजे फॉक्स हे पेट मध्ये नाही. हे पेट मध्ये आहे का फॉक्स, नाही. सो इट विल बी ट्रू. सो दिस विल बी अवर नॉट इन ऑपरेटर. म्हणजे ऑपरेटर कसे लक्षात घ्या. ओके, सो ऑपरेटर इन अँड नॉट इन. सो दिस इज नोन एज अ मेंबरशिप ऑपरेटर. आणि मेंबरशिप ऑपरेटर काय चेक करतं, दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू इज प्रेझेंट इन दॅट सिक्वेन्स ऑर नॉट. सो दिस इज अ मेंबरशिप ऑपरेटर. And then next is identity operator. This is also one of the important or not available in C. C मध्ये हे एक ऑपरेटर नाही. आयडेंटिटी म्हणजे आयडेंटिटी चेक करतं हे दोन्ही एकच आहे का. ओके, सो दॅट इज आयडेंटिटी ऑपरेटर. सो these operator test if the two operands share the identity. एकच आहेत का, आयडेंटिटी एकच आहे का चेक करतं. सो is operator. So if two operands have the same identity, it will be returned true. Otherwise, it will be returned false. म्हणजे इथे बघा 2 is 20. 2 आणि 20 एकच आहेत का, नाही. सो इट विल बी फॉल्स. पण हे बघा 2 and these two, these are the true. Yes, हे दोन्ही काय आहेत, दोन ही स्ट्रिंग आहे. सो इट विल बी ट्रू. सो दिस विल बी चेक करतं दोन्ही सेम आहेत का नाही. सो इज ऑपरेटर म्हणजे आपल्याला दोन स्ट्रिंग चेक करायचे, दोन स्ट्रिंग सेम आहेत का नाही. सो यू कॅन यूज दिस इज ऑपरेटर. सो इज ऑपरेटर विल बी यूज. आणि इज नॉट त्याच्या विरुद्ध, म्हणजे इफ टू ऑपरेंड्स हॅज डिफरंट आयडेंटिटी, दोन वेगवेगळे आहेत. सो इट विल बी रिटर्न ट्रू. जर टू इज नॉट टू असं जर दिलं असतं तर हे काय होईल, इट विल बी फॉल्स, कारण हे दोन्ही ट्रू आहे. पण आपण हे तर लिहिलंय टू इज नॉट टू. सो दिस टू इज इंटिजर, दिस टू इज अ स्ट्रिंग. सो दॅट्स वाय इट विल बी रिटर्न. हे ट्रू आलं. पण हे दोन्ही ट्रू का आलं, कारण इथं हे दोन्ही स्ट्रिंग आहे. आणि ह्या ठिकाणी हे दोन काय आहे, दिस टू इज इंटिजर, दिस टू इज अ स्ट्रिंग. त्यामुळे हे दोन्ही सेम आहेत का, नाही. सो दॅट्स वाय इट विल बी रिटर्न ट्रू. इज नॉट ला ट्रू येईल, आणि जर इज लिहिलं असतं तरी इट विल बी फॉल्स. सो दिस इज आयडेंटिटी ऑपरेटर. आयडेंटिटी काय करतं, दोन्ही इक्वल आहेत का नाही हे चेक करतं. सो दॅट इज आयडेंटिटी ऑपरेटर. सो दिस विल बी आयडेंटिटी ऑपरेटर. नाउ bitwise operator. So bitwise, so it will be check one bit at a time. एक बीट चेक करतं, म्हणजे 2 and 3. तर समजा मी बीट केलं, म्हणजे तुम्ही मगाशी जसं एक्झाम्पल मी दाखवलं. सो बीट वाईज ऑपरेटर म्हणजे 1 and 1. सो इट विल बी रिटर्न 1. किंवा 1 and 0, इट विल बी रिटर्न 0. हे जे बीट्स आहेत, ओके, म्हणजे समजा 2 असेल तर 2चे बीट व्हॅल्यू कन्वर्ट करायची. So it will be 1 0. आणि 3 असेल इट विल बी 1 1. ओके, आणि मग ह्या दोन्हीचं अँड ऑपरेटर वापरायचं. सो 0 1 इट विल बी 0, 1 1 इट विल बी 1. सो आउटपुट इज 1 0. म्हणजे आउटपुट काय आलं, इट विल बी 2. सो 2 and 3, सो आउटपुट विल बी 2. ओके, सो दिस विल बी, हे कसं घेतलं लक्षात घ्या. 2चं कन्व्हर्शन बायनरी मध्ये केलं, बायनरी मध्ये किती येतं 1 0. आणि 3चं कन्व्हर्शन बायनरी मध्ये किती येतं 11 1 1. मग ह्यात प्रत्येक ह्याचं बीट वाईज केलं. सो 1 इथं बघा शेवटचा बीट 0 आणि 1 आहे. सो 1 आणि 0 किंवा 0 आणि 1 ह्याचा रिझल्ट काय आहे 0 आहे. तो 0 लिहिला. आणि परत इथं 1 आणि 1 ह्याचा रिझल्ट काय 1 आहे. 1 लिहिला. 1 0 जो पुन्हा डेसिमल मध्ये कन्वर्ट केला, इट विल बी 2. सेम थिंग 3 and 4. तसंच 3 आणि 4चं व्हॅल्यू. सो इट विल बी कन्वर्टेड. किंवा 2 and 3 असं असेल. आता इथं 2 or 3 आहे, इथं ऑर ऑपरेटर आहे. ऑर असेल तर काय असेल 0 किंवा 1 असेल तर रिझल्ट काय येतो 1 येतो. म्हणजे ह्या 0 ऑरला 1 0 आणि 1 1 चा काय येतोय बघा 1 or 0. सो ऑर असेल तर इट विल बी 1 1 or 1. सो इट विल बी 1 1 1 आला म्हणजे इट विल बी रिझल्ट इज 3. ओके, सो दिस विल बी हिअर.
सो दीज आर द डिफरंट ऑपरेटर. सो बायनरी एक्सॉर सो एक्सॉर म्हणजे जर दोन्ही ट्रू असतील किंवा दोन्ही फॉल्स असतील तर ट्रू, अदरवाइज फॉल्स असतील. सो दॅट इज एक्सॉर ऑपरेटर. कॉम्प्लिमेंट ऑपरेटर म्हणजे 1चा 0 0चा 1 1s कॉम्प्लिमेंट किंवा 2s कॉम्प्लिमेंट तुम्ही केला असेल, सो दॅट विल बी बायनरी लेफ्ट शिफ्ट म्हणजे तेवढे बीट लेफ्टला शिफ्ट करा, राईट शिफ्ट तेवढे बीट राईटला शिफ्ट करा. सो दीज आर द बीट वाईज ऑपरेटर. सो दीज आर दी सम ऑफ द बीट वाईज ऑपरेटर. समजा बीट वाईज तुम्हाला ऑपरेशन करायचे असेल तर बीट वाईज ऑपरेटर आपल्याला वापरता येतात.